नमस्कार मित्रांनो. काल महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आम्ही भेट दिली पवईमधील सुवर्ण मंदिराला. भक्ती, उत्साह आणि हर हर महादेवच्या गजरात आजचा दिवस खूपच खास झाला. चला तर मग अनुभवूया हा प्रवास. Since morning, the temple was crowded with devotees. While walking towards the temple, we could hear a chant of Om Namah Shivaya everywhere. Faith and happiness were clearly visible on everyone's face. It truly felt like whole atmosphere was filled with Lord Shiva presence. सुवर्ण मंदिराचं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे. प्रकाश, सजावट आणि भक्तिमय वातावरण मनाला शांतता देत होतं. भगवान शिवाच्या दर्शनासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. सुवर्ण मंदिर हे पवई तलावाजवळ वसलेलं एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. मंदिरातील सुवर्णमय सजावट, प्रसन्न वातावरण आणि भक्तिमय ऊर्जा मनाला शांतता देते. इथे दररोज पूजा, अभिषेक आणि आरती केली जाते. त्यांसाठी अनेक भक्त दर्शनासाठी येतात. पवई परिसरातील हे एक प्रसिद्ध आणि अवश्य भेट देण्यासारखं आध्यात्मिक स्थान आहे. Where women pray with true devotion. Lord Shiva himself resides there. Har Har Mahadev. Every drop of milk offered on the shivling turns into blessing of peace, health and happiness. संपूर्ण मंदिर सुवर्ण प्रकाशाने उजळून निघालं होतं. फुलांची सुंदर आरास, दिव्यांची रोषणाई आणि भक्तिमय वातावरण मनाला शांतता देत होतं. भगवान शिवांचं अलंकार अतिशय आकर्षक आणि दिव्य वाटत होता. फूल, बेलपत्र आणि पवित्र जलाने सजलेलं शिवलिंग भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक दिसत होतं. पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचं दिव्य विवाह झालं, म्हणून हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास आहे. असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी निघालेलं विष भगवान शिवांनी आपल्या कंठात धारण केलं आणि संपूर्ण सृष्टीचं रक्षण केलं. त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटलं जातं.
Mahashivratri is the night of transformation when devotion rise, ego falls, and the soul connect with Mahadev. Shiva always reminds us in silence we find strength, in devotion we find peace, and in Mahadev we find everything. जिथे शिव आहेत तिथे बाप्पांचेही पवित्र अस्तित्व असतं. गणपती बाप्पा हे शिवभक्तीचं प्रथम रूप मानलं जातं. जिथे ओम नमः शिवाय याचा नाद घुमतो तिथे गणपती बाप्पा मोरया चा जयघोष आपोआप उमटतो. My little daughter always falls asleep whenever she comes to the temple. In God's divine code, she finds a deep peace and calm, even when there is a chaos all around. मंदिर म्हणजे देवाचं घर नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा पवित्र आधार आहे. इथे येताच मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि देवासमोर नतमस्तक होताना अहंकार आपोआप नाहीसा होतो. मंदिर आपल्याला भक्ती, संस्कार, सकारात्मकता आणि जीवन जगण्याची योग्य दिशा देतो.
Cleanliness of the temple reflects the purity of our heart and devotion. Every corner is kept neat and sacred to maintain a peaceful spiritual atmosphere. Along with purity, security is also very important. The temple management and entrance work day and night to ensure every devotee feels safe and comfortable with taking darshan. If you enjoyed this video, stay tuned for more beautiful moments. Don't forget to like, share and subscribe to our channel.